सो गुड मॉर्निंग गाईज. आपल्या डे 2ची म्हणजे दिवस दुसऱ्याची सुरुवात झालेली आहे आणि पालखी गेलेली आहे पुढं. आपण पालखीच्या सगळ्यात शेवटला राहिलेलो आहे आता, पण आपण पटापट चालून पालखीला क्रॉस करूया. तर आजच्या दिवसात काय काय होते आपण शूट करूया. चला निघूया गाईज. पालखीला तर गाठले, पण त्या पालखीला गाठता गाठता की हवा टाईट झाले. आता आज तर सुरुवातीपासूनच पायांनी जीव सोडला असं वाटतं, कारण की काल रात्री आराम जास्त झाला नाही. 5 किलोमीटर चाललो आणि हे हवा टायर झाली. पण पालखीच्या पुढेच राहायचं राज किती सो गाईज आतापर्यंत काही शूट तर नाही झालं आहे कॉन्टेंट, कारण की जरा एनर्जी डाऊन झाली. पण आता पंप झालो आहे, एनर्जी परत बूस्ट झाली. आता भाई शूट भेटेल तुम्हाला. जे शूट करता येईल ते करीन मी. तब तक के लिए बने रहे. या मंडळी कांदा पोहा खायला. कांदा पोहाचा हॉल्ट राईज आहे. आपली पालखी फोटोशूट चालू आहे तिथं. आणि यो घसरले पीठ. भूक लागली कर तुला. फायनली काही नाश्त्याचा ब्रेक एकदम लांब वेळा खिचला आहे. बराच टाईम आराम केला नाश्त्याचा. पालखीच्या सोबतच निघायचं होता, पण पालखी काही लवकर निघत नाही. मग आम्ही रस्त्याला लागलो आणि आमच्यातला तो हॅपी मेंबर बाई काय थर्ड दिली. बोलो पालखीसोबत हा बोलते जा आई. हे पहिला दिवस अख्खा आमच्यासोबत काढला, दुसऱ्या दिवसाची सुरुवात पण आमच्यासोबत केली. हां आता डायरेक्ट हां ठीक आहे जावा तुम्ही. कलियुग आहे कलियुग, काय बोलू शकत नाही. चला काय शब्द नाही माझ्याकडे, काय बोलू काय समजलं नाही. आता पहिल्यांदाच म्हणजे गॅप पडले, त्याच्यामुळे यावर्षी फुल वाट लागली माझी. खोपोली 33 आणि पुणे 111. पुणे 111च्या हिशोबाने आपण जरा अंदाजा लावू शकतो की त्याच्या आधी लोणावळा किती किलोमीटर आहे. काय लोणावळा नाही कारला. ठीक आहे काय विषय नाही. तर मंडळी माझे हालत टाईट झाले, पण याचा फोन चालू झाला, याला अलग लेवलची पॉवर भेटली. आणि गाईज डोंगर पठार दिसायचे चालू झालेत. याचा अर्थ आता ओढ अजून लागेल, पण माझी ओढ निघाली बाहेर. याला काही कळतच नाही बाई. चाललं आहे आपलं एकदम मजेत, काही कळतच नाही बाई. त्याचे पाय दुखतात की नाही दुखतात त्याचे. याला काय बोलायचं याला बोलतात प्रेमाची पॉवर. असंच नाही बाई, प्रेमामध्ये येडा बोलतात. हे असं असतं येडं. याला बोलतात येडं. हाय काय मी पाठी एकटा बडबडते, तो मजेने चालले. मी अजून अशा आडवा झोपलो ना तरी तो त्याचा जाईल बाई. त्याला शोधत नाही. हे बघ फुला सांगते, फुला घेऊन येऊ का. काय बोलून फायदा नाही. चला भावानो, आयुष्य खूप सुंदर आहे. गाईज पायाचे ना 12 वाजले. आयसा पाय ठेवला पण अंगाशी आले बेकार. हे इथं तर अख्खे मुंग्यायला ना. आयसा वाटते काय जीव हाय की नाही पायाला. आज बघू मजा मजा आली. अरे बघा चला निघायचं का. आई नको रे बाबा. आधीच ते पायाला अशी सॉक्सच्या मुलं इचिंग होती. तू अजून ते या मारून दिवाना होईल मी इथं. रोड का गाईज, ये वाली रोड का आनंद लो. ये बायको ये रोडाचा आनंद घेवायचा आहे. आजूबाजूला झाडं मस्तपैकी सावली. हा थंड वातावरण चालू आहे. आणि भाई माझा फुल लुक कम टू हबीबी. लेकिन हबीबी नाही जाने का आपल्याला. लोणावळ्याला जायचं आहे कारला. गाईज फायनली पोचलो. या इथं गाड्या लागल्यात ना, तिथं हॉल्ट आहे आमचा. ही शपथ पायाची काशी निघाले रे देवा. संध्याकाळची अवस्था काय होणार काय माहिती.
तंगड्या वरती करून बसतो ते. आता तुम्हाला एक ट्रिक दाखवते. तंगड्या अशा वरती करून झोपायच्या लगे बरा वाटते त्या. चला पहिले पोचूया तिथं. गाईज पायाची अवस्था बघा. गावात भाई आडवा पड. 12 वर्षीय पत्रा अजून होय. पत्र्याची भाप बघायची येते अंगावर. छी 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 छी. आई ग डेंजर परिस्थिती डेंजर आहे. पण विचार विसरायचा नाही. पुस्तके आपले खरे मित्र. गाईज ऑटो मस्तपैकी आराम करून निघाल्या. आवाजावाला समजून घ्या माझी काय परिस्थिती असणार आहे. आणि वर्षी या हराम्याने अजून डोक्याची दही केली एकदम. अजून हसते बाई. याला किती पण काय पण बोलते मी हसतच रे. आता नॉनस्टॉप इकडून 11 किलोमीटर जायचं आहे. ही परिस्थिती अशी आहे आपली. शिर्डीला चाललंय पायी पायी. गाडी आपली तिथपर्यंत कशी जाणार आहे त्याचा काय नियम नाही लागणार आहे. भेटली ना तिकडे अशी ती गाडीच्या खाली बघूया. हे जायचं काय आपल्याला. 11 किलोमीटरचा प्रवास आहे. कसा पार होतो काय माहिती. बाई त्याला ते एनर्जी भेटली पाठीमागच्याला. तो आता बाई रद्दल गाडी चालवला. रद्दल ना मला याला सहारा घेऊन जाणार आहे. चला एकदम बादशाह व्ह्यूमध्ये आपला चायचा ब्रेक संपलेला आहे. आणि आता इथून 5.5 किलोमीटरचं अंतर आहे हॉल्टवर जायला. आणि हा बोलतो एकदम चिलमध्ये पोचणार. कारण की मला नाही वाटत चिलमध्ये पोचणार. पण चिलमध्ये जाऊया आपण. तो बोलतो 5.5 किलोमीटर चिलमध्ये आहे ना एकदम. 8.5 किलोमीटर आता टाइमपास करत जाऊ. ओके बरोबरच जाऊ. कधी समजणार नाही. लेट्स गो. हॉल्टवर आता पोचणार आहोत आपण. 2-2.5 किलोमीटर आगे गे फेमचे. अच्छा ओके. मी पण तेच सांगते 2 किलोमीटर आहे. आणि आम्ही कंटिन्यू पालखीसोबत आहोत. पालखीसाठी थांबलो आता आणि पायाची वाट लागली. काय राज बसायचा विश्रांती घ्यायची का. बसलो तर उठू का आपण. बसलो तर उठू का पण आपण. आता तिथे 1-1.5 किलोमीटर राहिला असेल. त्याचा वागल बघितला का. लाईटीवाला आहे. फायनली गाईस आपण हॉटेलवर पोचला. आणि तुम्हाला एक जन्नत दाखवतो. प्लेन इरोप्लेन. पण आज इथे झोपायचं आहे. आणि आपल्या इकडे बनतोय पंचपक्वान. चलते आडवा पडते पहिले. देखते क्या सीन. भावांनो कोण आले बघा. हो कोण आले बघा. लाईटिंग करनो आहे. बिग फॅन. थँक्यू सो मच.
तू ब्लॉगिंग मी भरतो बेस्ट ऑफ लक. फोटो काढतो. भावांनो, करुंदाचे गॅनच्या नंतरला आता जेवणाची लाईन लागली आणि करंदाने ज्या सांगले त्या लक्षात ठेवणार आहे. आडा करायचा आणि करायचाच. गाईज या जेवायला सगळ्यांनी आम्ही बसलो जेवायला. पटापट जेवूया आणि कामाधंद्याला लागूया. आणि आमचा हॅप्पी काय गोष्ट तर चांगली करते, तो सुधारणार नाही असं बोलू नाही शकत. समाजसेवा करते बघ. हॅप्पी येऊ दे गाडी तुझी. हॅप्पी याला गुलाबजाम नाही भेटला. याला गुलाबजाम नाही भेटला. दही बघ केवढा दिलदार आहे. माझा घे बोलते. तू त्याला शिवाय देत असते. करते तर तशी कामा. सो गाईज आजच्या ब्लॉगची एंडिंग आपण इथेच करूया. आज जे काय होतं आपण शूट केलं. करुणाची भेट झाली. करुणाने मला 4 गोष्टी समजवल्या, त्या आता मी अंमलामध्ये आले. तर आजच्यासाठी बाय. मी चाललो आता हॅप्पीसोबत मिठी मारायला. तुम्ही पण झोपा. कोणला मिठी मारायची ते मारा. मी आता हॅप्पीला मिठी मारून झोपते. चला.